मस्त अशी काळ्या वाटाण्याची भाजक्या वाटणातील उसळ बनविण्यासाठी काळे वाटाणे रात्रभर भिजवून घ्यायचे। त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचे, चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं तेल घालून कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। बऱ्याचदा काळे वाटाणे शिजत नाहीत, त्यामुळे हे असे अगोदर शिजवून घेतले की छान मऊ शिजतात। एकीकडे भाजक्या वाटपासाठी कांदा, खोबरं, थोडेसे खडे गरम मसाले छान असे भाजून घ्यायचं। या भाजक्या वाटपाचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, नक्की बघा। कुकरमध्ये पळीभर तेलावर हिंग घालायचं। वाटाणे पचायला थोडेसे जड असतात, त्यामुळे हिंग मात्र अवश्य घाला। लगेचच बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा। सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि कांदा थोडासा मऊ झाला की लगेचच यामध्ये टोमॅटोचे काप घालायचे। टोमॅटो घालणं अगदीच ऑप्शनल आहे, नाही घातला तरीही काहीच हरकत नाही। पुन्हा सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं। टोमॅटो हलकासा मऊ व्हायला हवा। आता यामध्ये आपण अगदी बेसिक नेहमीचेच मसाले घालणार आहोत। यामध्ये मालवणी मसाला आहे, गरम मसाला आहे, रंगाचं तिखट आणि थोडीशी हळद आहे। सगळे मसाले तेलावर छान असे परतून घ्यायचेत। मसाले खाली लागू नयेत म्हणून थोडंसं वाटाणे शिजवलेलं पाणी घालायचं आहे। सगळं व्यवस्थित हलवून छान तेल सुटेस्तोवर परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये भाजून घेतलेलं कांदा खोबऱ्याचं वाटप घालायचं आहे। वाटपाचं प्रमाण हे तुम्ही आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता। वाटणसुद्धा तेलावर छान तेल सुटेस्तोवर परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये शिजवून घेतलेले काळे वाटाणे घालायचे। बटाट्याचे हे उभे काप घालते, बटाटा मात्र सालीसकटच घालायचा। सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। आपण घातलेले वाटाणे बटाटा वाटणामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। सध्या ओल्या काजूगरांचा सीझन आहे, त्यामुळे या काळ्या वाटणाच्या उसळीमध्ये मी आज ओले काजूगर घालणार आहे। बघा, छान असे ओले काजूगर मी यामध्ये घालते। या काळ्या वाटाण्याच्या उसळीमध्ये ओले काजूगर अतिशय सुरेख लागतात। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। लक्षात घ्या, आपण वाटाणे शिजवतानाही मीठ घातलं आहे, त्या अंदाजाने मीठ घाला। पुन्हा सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आपण घातलेले ओले काजूगर, वाटाणे, बटाटा या वाटणामध्ये छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। बघा, इथे सगळं व्यवस्थित असं मी परतून घेतलं आहे। आता यामध्ये आपण जे वाटाणे शिजवून घेतलेलं पाणी होतं ना, तेच घालायचं आहे। या पाण्यामध्येच काळ्या वाटाण्याची सगळी चव उतरलेली असते, त्यामुळे हेच पाणी शक्यतो घालायचं आणि वाटलंच तर थोडंसं पाणी वाढवायचं। चवीला 1-2 सोलं घालायचे। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पेरायची आणि कुकरचं झाकण लावून कुकरच्या फक्त 2 शिट्ट्या काढून घ्यायच्यात। वाटाणे तर आपले शिजलेलेच आहेत। काजू आणि बटाटा 1-2 शिट्टीत लगेच शिजून येतात, त्यामुळे आपल्या कुकरला लागतात तेवढ्याच शिट्ट्या घ्या। मस्त झटपट अशी काळ्या वाटाण्याची ओले काजूगर घालून केलेली उसळ आपली तयार आहे। बघा, बटाटा आणि काजू योग्य असं शिजलंय। वरून थोडीशी कोथिंबीर पेरली की आपली ही काळ्या वाटाण्याची उसळ खाण्यासाठी तयार। चमचमीत अशा या उसळीसोबत तांदळाचे मऊसूत खावण तर सुरेख लागतातच, पण मालवणी कोंबडी वडे असतील तर वाह, क्या बात आहे। या मालवणी वड्यांची रेसिपी चॅनलवर आहे, नक्की बघा। अगदी खरपूस अशा आंबोळीसोबतही ही उसळ अतिशय सुरेख लागते। आता ही काळ्या वाटाण्याची उसळ तुम्ही कशासोबत ट्राय करताय हे मला नक्की कळवा। धन्यवाद।